बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या काय करायचं हो त्याचं केवायसी करायचे हो बँकेत. बघा ना हो आणले चालते ते केवायसी कराय केवायसी करायला व्हय? चालते ह्याची घ्या केवायसी करून. 10 मिनिटात बघूया आपण थांबा जरा. अण्णा नमस्कार. फायटर हा बोला की. तू त्या दिवशी म्हणला मला बैल पाहिजे देवाला जायला चिखलीला. पाहिजे की बैल? पाऊंडाचा बैल आहे, 1 नंबर बैल आहे. चालते की. पैसे आहेत तुझ्याकडे नुसतं हे काय पैसे घेऊन फिरते मी? पैसे घेऊनच फिरतोय संगत. हा मग बैल घ्यायचंय म्हटलं ना. नक्की तर घेणार का? आहे घेणार की नक्की घेणार की. जाऊया आपण. काय बैल कुठं? काय रे? हे ना नक्की तर देवाला जाणार आहे का? मग जाणार की देवाला. ते आपा घेऊन तो ते आपाच पोर गेले सांगल. घ्यायची दवाची गणपडी त्यांच्याकडे पैसा आहे दवा. अरे ते घरात घरा नाही ना घ्यायच राहील का? घरंदाज घराणं कशाला बेकारी घराणं आहे. नुसतं किशोर हात घालतो आणि देऊ का तुला पैसे असं नुसतं करते. काय पैसा नाही काय नाही त्यांच्याकडे. बरं माझं एक काम आहे इथं करून जाऊया घेऊया आपण. चल चला चल. ही घ्यायच्या आधी आपण बैल घ्यायचा आहे. बरं चला बँकेत सोडतो तुम्हाला. या बरं झालं इथंच गाठ पडला दोघं म्हणून. सरपंच च्या पेज चहा नको आता. बर मग काय झालं माहितीये का? त्याला बैल घ्यायचा आहे. मग बैल घ्यायला चाललो होतो आम्ही. बर बर म्हणलं आता तुम्हाला बोलावं संकट. कुठला आहे काय? हाय जवळचाच बैल. बैल मात्र चांगला आहे. हा. पाऊंडाचा बैल आहे. बर बर मग जाऊया गे. जाय चला. जावे बैल घ्यायला. आपण कशासाठी घ्यायचा आहे बैल? ह्याला चिचणीला जायला बैल पाहिजे. जेव्हा जाय पाहिजे. हा. घेऊया की चला मग. चला. कवा जायचंय? कवा जायचंय? आता लगेच जायचं आहे. मग जाऊया गे मग चांगल्या कामाला काय तवा. घाणपड्या इथं बसलाय तुम्ही. काका गाणपड्या तेवढं म्हणू नका. काय म्हणू? ताणून ताणून मारेल. तुम्हाला माहित आहे नाही माझी काय दहशत बिसत आहे ना. तुम्हाला भ्याबी वाटत नाही का माझं? आल्या का दहशत आहे पण ही मका भरडून घ्यायची. आबाळ फिरतय ती गव्हाला ट्रॅक्टर चालू आहे. तुला बसून खाय सवय लागली ना घाणपड्या. तो मकवाला बरडायला येणं झालाय का? तो म्हणतोय तुम्ही पहिले पैसे दिले नाहीत माझं. पण आपल्याला हा. पैसे दिले नाही म्हणतोय. हा. तुला का कानपडे दिले की पैसे दिलेत नाहीत का? हा दिलंच नाही का? मग तो द्यायचे पैसे नाहीत का तुझ्याकडे? माझ्याकडे पैसे नव्हते. तुम्ही म्हणला होता मका कोण देतो. बापू हा फायटर आणि अण्णा हा बैल घ्यायला चालली ती. घेऊ दे की मग. काय घेऊ दे काय घेऊ दे आपल्याला बैल घ्यायचा देव. आपली परिस्थिती नाही. आपला बा गरीब आहे. आपल्या बाळाचं काय घरात चालत नाही काय घाणपड्यामुळं. त्यामुळं आपण साधा बैल घेऊया. साधा ना फुल पाऊंडाचा बैल आपल्याला घ्यायचा आहे. आपला मागे जाऊ दे. मागे राहू दे गाडी त्यांची पुढे जाऊ दे. काय फरक पडतोय सांग बघू. होतोय ना देव देव. आता रा. हा? आता गप्प. आपल्याला जो बैल घ्यायचा आहे. तो बैल नको. आपली परिस्थिती नाही. साध्या बैलानं होतो. काका सांगा बापूला. हे जाऊ 20,000 रुपये मी घेतो पैसे. काका 20,000ला बकरी येत नाही. मग बैल घ्यायला लागतोय 2-3 लाखाचा. देतो मी पैसे 3 लाख रुपये. काका बापू द्यायचं काय टेन्शन घेऊ नका. घरानं घरंदाज आहे. नातवाची इच्छा पुरी करता मी काय चेष्टा आहे का? हा, नको आपण साधा बैल मी घेऊया. नातवासाठी घेणार आहे बैल. साधा तुला ना, काय करायचं? साधा बैल घ्यायचा नाही. हा. मी काका लय पुढचं रान आणणार नाही, नाही. तुम्हाला सांगतोय. तिथपर्यंत तोंडावर पडेल. मी बैल देतो पैसे. बैल लय महाग असतोय. असू दे बाजार बघतो का असेल ती. पण होत्या ना महाग. माग नाही पुढे लागली पाहिजे. पहिल्याने पण गाडी गेली पाहिजे. ए जाऊ दे काय पैसा आहे ते. ए ऐकून घ्या. साधा बैल घेऊया. माग राहू द्या गाडी. काय कोण म्हणलं तुला? कुणाला ऐकून आलाय तू गाणपड्यांचं? फायटर तुम्हा दोघाला गाण पडायला म्हणलं. कोणाला? गाण पडाय म्हणल्या दोघाला. मला नसेल काकाला म्हणला असेल. कोण काका म्हणलं? म्हणलं काय म्हणला? खिशात घालतोय खर्च काय देऊ दे. खिशात हात घालतोय खर्च काय देऊ दे. देत तर नाही. काका तुम्हाला म्हणलाय. घरंदाज घरानं त्याला तो घाणपडा म्हटलाय. घरंदाज घराना गाण पडा म्हणला. ठेवत नाही तिला आता. तुम्ही तुमच्या या गुणामुळे झालंय. नाही, तुम्ही त्याला खिशात हात ठेवत घालताय. त्याला ठेवत नाही.
तू आता गावात तुला काय खर्च देऊ का मला काय देऊ तू आज नका गावात मला काय काय देऊ नका पण शांत घ्या साधा बैल घेऊन जाऊ चिचलीला नाही बैल घ्यायचा काय कालवा लावलं रे साधा बैल घ्यायचा नाही तर फुल पाऊंडाचा बैल घ्यायचा लगा तुला एका ठोक्यात पाडीन तुला काय अक्कल बिकल आहे का नाही पाऊंडाचा बैल आणि कसला तर बैल देऊच करायचा आहे ना देऊ ना एक ना गाडी लागली पाहिजे आपली आज फक्त काय मैदान करायचं आहे मी देव देवल जायचंय माग जाऊ आता रा. आता मी चालू करत कोण? तुम्हाला मी घाण पडा म्हटलं होतं ए माझी काय त्याला भ्या वाटलं नाही का तुम्हाला घाण पडा तोंडा म्हटलं माझ्या ताणून ताणून मारील त्याला मग राग आला असला तर चला की बैल काय घ्यायला झालंय काय कालवा लावलाय रे कालवा म्हणजे काय ते घाणपड मला घाणपड म्हणलंय कोण कोण फायटर अण्णा ती बैल घ्यायला लागली ती 2-3 लाखाचा बैल आहे मग घेऊ दे की, तुला काय करायचं मग त्यात मी पडलाय तेच म्हणते साधा बैल घेऊन जायचं रे ऐकणं द्याली ती की नाही बैल घ्यायचा अहो 2-3 लाखाला कशाला हे 5-50 हजारात जातोय की कशाला उगाच? घरंदाज घरा नाही अब्रू घालतो का माझी अहो काका आबरूचा काय प्रश्न आहे देवाला जायचा आहे ना साध्या पहिल्या बैला पहिल्या पाहुणा नाथवाची इच्छा आहे माझ्या तू का बस एक ना अहो, बैल देव लागला देव पाहिजे करायला की कशाला लागतोय मोठा नाही नाही बैल? बैल घ्यायचा जायचं बैल घेणार सोडणार नाही आता. अहो साधा बैल घेऊन जाऊया की नाही बैल घ्यायचा नाथवाची इच्छा पुरी करायला मी घरंदाज अहो, घरा तुमचं कामच नाही ती ए काका तुम्ही थांबा ताणून ताणून मारेल त्यांना पण कळेल आपला काय इसका असतोय एका एका ठोक्यात मारेल ती दोघं म्हणले तर काय गाण पडा घरानं लहानपण म्हणलाय ते आता चिडीला पेटलो आम्ही माघार घेत नसतो काका पैसे आहेत ना पैसे आहेत बरोबर तोंडाव पाडणार नाही ना नाही नाही पाडत पैसे पैसे आहेत चला. माझ्याकडे. हा नाही घ्यायचं बैल घ्यायचं चला गाला कपडी पैसे काय तुला आता वाईट खर्च आहे आता कशाला तसं गेल्यावर बाहेर पैसे काढा की हिथंच पैसे काय करताय खर्चायला म्हटलं नागो खर्चायला आम्हाला काय नको आम्हाला बैल नुसता घेऊन द्या चला चल घे उठ चला 12 यात बँक बंद होती आम्ही आलो हा, पाहिजे. चला तुम्हाला सांगू का? मला लय देवाला जायचं तलब लय मला हाऊस 50 हजारात पण जातो की कशाला लागलाय त्या नादाला लगा तुम्ही आमच्या नादाला लागू नका म्हणा त्यांना किती बी जाऊ दे देवाला जायचं म्हणजे आम्ही ढिले पडत नसतो बरं चल मग ठरवू लागा तेवढं लागतो चल हो का तुमच्या ओळखीन काम दिलंय मी काम का नाही एक नंबर झालं पाहिजे बघा असं तुम्ही 5 लाख रुपये दिलेत ना हा. आता तुम्हाला तुमचं काम पूर्ण असतं ते पैसे मागत नाही टेन्शन येऊ नका तुम्हाला सांगतो बिल्डर लय भारी आहे त्यो. हो का मला काम चांगलं झालं तर बाद झालं मला मला जे तुम्ही 3D काढलाय टेक्चर तुम्ही हा. सेम तस तुमचं घर होणार बर 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 असा बंगला होणार तुम्हाला सांगतो तुम्हाला लय भारी होणार तुम्हाला. मला काय कामाची मतलब आहे तुमच्या विश्वासाने दिलाय मी एक नंबर मी सांगतोय तुम्हाला हा चालतंय चालतंय हा. अण्णा हा इथं बसलाय बे हो, हा मग अहो काम आहे तुम्हाला जरा बैलातलं कळत बर बैल घ्यायचा चिचणीला जायचं विषय चिचणी जाय हा आणि तुम्हाला हे लागतं माहिती अहो पण आम्हाला बैल घ्यायचा आहे की. तुम्हाला घ्या की आता मला घ्यायचं आहे ती घाणपडी घ्यायची चालली ती हा त्याच्या आधी मला बैल घ्यायचा तुम्हाला जरा व्यवहारातलं कळते 2 रुपये कमी होत्याला म्हणून म्हणतोय तुम्ही चला नाही नाही मी ते फायटरला का नाही मी शब्द दिलाय तसं येऊ शकत नसतो मी पण गावात वजन कोणाचं आहे आपण वजन आलो पण त्याला शब्द दिला नाही मी आमचा विषय हार्ड आहे आमच्या नादाला लागू नका कुठं पण आडविल गावल तिथं तोडविल मग सुट्टी देणार नाही आमचा घराना घरंदाज आहे एका टोक्यात पाडेन तुम्हाला माहित आहे मग. ए तसला नाद करायला का? नाही ए अहो माझ्याकडे बी भरपूर पोर आहे ती कुठं आहे ती 5-50 पोर आहे ती आता आपण का भांडणं करायचं तरी माझं म्हणायचं सभागती म्हणलो बांधणं तुम्ही चला कशाला नादा लागला हे जग बांधण्या करायला अहो पोरगाना त्या माणसाला मी शब्द दिलाय कुठल्या माणसाला हे बघा. फायटरला थांबा आवाज चढवू नका नाही मग आमच्या घरांना काकाला कळलं म्हणजे आम्ही दोघं दांडके घेतलं पुरं गाव तानील ऐका तुम्हाला नाही यायचं ना ते संग जाणार आहे ना तुम्ही हा मग परत तत गेले अहो माझ्याही रुजात काय बोलू नका नाहीतर मग सुट्टी देणार नाही 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 तसं नाही चालत मी त्या माणसाला शब्द दिलाय तुम्ही बघा हा तसं काय नाही नाही ना माझ्या नाही, बोलणार नाही चालत नाही माझ्या त्या बाजूला बोलणार माणसाला नाही. मी शब्द दिलेला नाही जावा बघतो कसं तुम्ही तुम्ही बघा, करता. मी हा. किती पण जाऊ द्या माझं बैल मीच घेणार ए ती नाद कराय नाही माझा ए तसं चालत नाही तर बैल फायटर घेणार आणि तुम्ही एवढं दर काढायला लागलाय मग अहो त्याला शब्द दिलाय मी अवघड जाईल नाद कराय नाही तसला अण्णासाहेब तुम्ही काय करता बघा. मला तेवढं मागच्या वर्षी घेतलेलं बैलाला पैसे द्या की राव पैशाच काय घेऊन बसला इथं काय एवढं तुम्हाला सांगतो हा. परत बघू पैसे तुमचं देतो की बिरमुट इकलं ना तरी तुमचं पैसे भेटतील एवढी मका आहे आमच्या घरात होय हा. पर मशीनवाला भराय ना गेल्या वर्षी पैसे दिले नाही ना. दिले नाहीत म्हणजे ध्यानातच नाही आमच्या मोठं मोठं व्यवहार असतात त्यामुळे लगा अण्णा कसलं लागा बोलून गेला तुला त्याचं काय नाही आता ती काय मोठीपणा सोड लगा तुम्ही बोल मी बैल घेतल्याची सुट्टी देणार नाही बरं का आता काही जाहेच ती जाऊ द्या गाडी फोडच असणार पोरग म्हणतंय काय होईच उद्या पर बैलगाडीचा आपला नंबर पहिल्या स्टार्टला पाहिजे पुढं. बर ए काय काम आहे तुम्हाला काम आता जावे की आता नव्हे जावी बैल घ्यायला हे जावे की, चला की. चला लगेच जायचं. तुम्हाला सांगतो लगेच जायचं तर गेल्या वर्षीपेक्षा बैल 1 नंबर घ्यायचा
आणि कुठल्या पण घाणपड्याने नाद करू दे आपला हा. सुट्टी देणार नाही. तुम्हाला तर माहिती आहे आमची क्वालिटी एडिटिंग कसं आहे. मागच्या वर्षी बघडले तसा काय राडा घालला का नाही मागच्या वर्षी काय झालं पुढेच होतो का आम्ही बैल कोणाचा काय कोण वडून नेलं तिसराच गेला देवाला असलं काढू नका. ह्या वर्षी हा. काका पैसे घालतो म्हणजे गेल्या वर्षी काका नव्हता. ती नव वजनाला तुम्हाला अन्न ऐकल का काय वजनाला काय कापून बसवायचं पारड्यात काय पैसा माझ्याकडे नसू द्या मी बेकारी दिसतोय वर्ण. हे काय म्हणते वजन लय आहे, पण वजनाला ऐकल ऐकून का घ्या मी वर्ण बेकारी दिसतोय पण काकाकडे माझ्या एवढा पैसा आहे ना अर्ध गाव विकत घे. ते बैल चांगला आहे ना एक पावडा नंबर बिवडा. बैल पावडाला आहे. हे. काका ती- तुम्हाला सांगतो ते वाटत बसून बसला तर पण तोच बैल घ्यायचा अशी ईर्षेला चला लवकर पेट सांगा की जायच्या आधी जाऊया आपण तिथं काका मग. पैसे देतो म्हणलाय तोपर्यंत जाऊया चल. ती बघा नाही तर असं करतंय मग ती काका नुसतं देऊ नाही, बघा. नाही, आज चिडीला पेटलाय. खरं मग चला हो शोच बैल आहे. चांगला आहे बापा वकील साहेब बोलवा मालकाला बोलून येतो. मालक आलं का बैलातलं मला लय कळतं. पुढे जाऊ नको आधी आयला मेला का माझे खानदान बैलातलं ए, मारले काय लागा नो शांत शांत तुला सांगतो थांब की लगा थांब की नको म्हणताय ती थांबा की या इकडे पुढे तुम्हाला पुढे. सांगतो काय बी होऊ द्या हा. बैल आपण उचला मालका देखता लय बोलू नका नाही ते दर काढून. हो बैल द्यायचा ना दे जाईल विचारा की काय ते सांगितलं. काय किती सांगितलं 1.5 लाख रुपये 1.5 लाख 1.5 लाखाचा बैल आहे काय लागा नो माग तू 70-80 पर्यंत. हो चला का नाही तुम्ही मला एवढं कळतंय विचारलं. 17,000 रुपये जरा दारा मी घाणपडी ह्यांना केली नाही ते एक वकील आणि एक अण्णासाहेब यांना पाहिला तर कळतंय मी गावातलं एक कुत्र सुद्धा वाचन काय जिरवल्या बैलानं काय सांगताय. गेल्या वर्षी काय जिरवल्या बैलानं हा दात बीत बघ बैल एक नंबर आहे पण माझ्या संग बोलायला एक तुम्हाला लागा नो काय आकली आहे का तुम्हाला वकिलकी करून दुसरं काय येतं का नाही. अरे बैलातला आम्हाला कळतंय आलू जोरदार म्हणून तुम्ही काय म्हटलं 17,000 मागा अहो 17,000 म्हणलो की पण त्याचं दात बीत बघायचं कोंबडा बी डायरेक्ट बघत ठरवला वजन हातात घेऊन. तुला म्हणत होतो ते पोरगा ऐकून गेलं ते हिरवा साप आला ना पुढे इथं. किती घेणार नाही ती बैल मीच घेणार आहे. नो थांबा अण्णा हिरवा साप कोणाला म्हणते ती. नाही बरं का नाही तुम्ही आमच्या आधी पोहोचला तुम्ही मग पोचू द्या की मग आम्ही आलोय ना त्या मालकाचं आमचं चालू नाही आमचं ऐकून तुम्ही पोहोचलाय आमचा व्यवहार तर मध्ये कुठल्या कुत्र्याने बोलायचं नाही. आमचं ऐकून तुम्ही पोहोचलाय आधी आमचा व्यवहार होणार आहे तसं घेऊ देणार नाही. काकाला बोलवा काकाला तुम्हाला भांडण करायची ते काय तर. ए तू बोल नको तुझा काय आमचा काय विषय नाही मोठी 2 माणसं आहे त्यांचं सकाळी बोलतो. बैल आम्ही बघून गेलो ना आधी मी आलतो का नाही ठरवलं होता का ठरवलं नसतं तर मी ह्या मग ह्याने काय माणसाला पाठी लावली होती का आता माझा बैल द्यायचा नाही म्हणून. मग मागा तुम्ही पण मागा आम्ही पण हा मागतो तुम्ही आमचं ठरल्यानंतर ठरवलं तर या. कितीला मागितलं सांगा ए आमचं ठरवलं तर या कितीला मागवलं म्हणजे आमच्याकडे कितीला मागितलं तेवढं सांगा तुम्हाला काय काका बैल काय मिळत नाही आपल्या पत्रात पडत नाही कुत्री आडवी आली आधी. हा, 50,000 वाढवून साप आडवा आला, पैसे हे सांगा ना. या फायटरला घेऊन दिल्याशिवाय का नाही जायचं नाही आपण इथं आता होतो ना? हा थांबा, थांबा. फायटरला घ्यायचं आहे. विषय मिटतो. थांबा ऐका बैल अण्णा कितीला मागितलाय अण्णा थांबा जरा थांबा बैल कितीला पण मागू द्या बैल आम्ही घेणार आहे. तसं नाही हो का आमच्या संघ 2 माणसांनी ती घेतलाय का अजून कशात काय सुशिक्षित आहे ती हा ही सुशिक्षित आहे ह्यांना काय कळत नाही. आम्हाला काय कळत नसतं शिद असून मग बोला की तुम्ही ती भांडायला आधी आपण आलोय का नाही. होय मग एवढं तर म्हणा की आधी आम्ही आलोय आधी आमचं उद्या आणि मग तुम्ही या बसा झाडाखाली. झाडाखाली बसा विषय नाही बैल कितीला मागितलाय लाख रुपयाला मागत लाख रुपये मागितला 10 वर देतो चला ए, पण मग आमचं ठरायचं झालं नाही कॅन्सल झालं तर तुम्ही ठरवा की अण्णा रेती बीत काय करते पण तुम्ही आमचं ऐकून आलाय आधी तुम्हाला कोणी सांगितलं होतं हा तुम्हाला बोकायला कोणी सांगितलं होतं सगळ्या गावात. पोरगा आलं ऐकून हे तुम्हाला सांगितलं आम्हाला काय माहित आहे. तर ए जाऊ द्या हे बघ, आम्ही एका गावात आपण राहतोय हा. उगाच भांडाय नको ज्याला ज्याच्यात दम आहे त्यानं पैसे जास्त द्या घ्या. कधीच माग सरणार ना आम्ही. एक मिनिट थांबा. हॅलो या परच्या पुढे या. ग्रामपंचायत मध्ये हॅलो आप्पा ग्रामपंचायत मध्ये साहेब आले ती मी जातो. काय उपयोग आहे तुमचा थांबून तर इथं सगळेजण गेला तर चालतंय मला विचारायचं काय गरज आहे आलाय तिकडनं जातो. फायटर अहो का ती 1 लाख म्हणले ना आपण 1.10 देऊ. ठरव पैसे तूच या काका पुढे इथं या बैल येऊच घ्यायचा. तुम्ही वा पुढे फायटर बघ तू फकड्या कोण घेऊन जातोय आता बैल. मग 31 हा, मग. 31. ए थांबा तुम्ही काय सवाल जबाब लावला तुमचं द्यायचं आहे कितीला
कोण ज्यादा पैसे देईल त्याला द्यायचं. 31 दिलं चला. ए थांबा तुम्ही आता तुम्ही ऐकून घ्या जरा ऐकून घ्या उग पैसे झाडाला पिकतात का नाही, सांगा नाही. आधी आम्ही आलोय आमचा उद्या आम्ही 1:10 पर्यंत बैल नेणार होतो 1:40 केलंय खोंबारा आम्ही नेतो तुम्ही ऐका तुम्ही कोण आधी आले आमचं ऐकून तुम्ही आधी आलाय. अण्णा हा. तुम्हाला सांगतो 1:40 एवढं कशाला पैसे वाढवायला लगा मग आम्हाला कशाला पुढे केले हा त्यासनी घेऊ द्या आपल्याला काही नाही. ए, पाऊंडाचा बैल चांगला आहे तुला पाहिजे का नाही अहो पाहिजे की पण 1:40 ती लागली ती वाढवायला ना आपण काय करायचं. मग वाढ इथे पण 10,000 रुपये 10,000 वाढवा की तुम्हाला काय अडचण आहे. बापू हा ते आहे का नाही हा. 40च्या पुढे काय जात 50 नाही म्हण ते. पण. 50 म्हणतो 50 नाही तर 60 म्हणतात म्हण. हा. 1:50 1 बोला आता काय बोलायचं हा? वाढवायला लागली ना. अरे पण बैल चांगला आहे की वाढवायला लागले म्हणजे काका त्यानं होतंय का बघा नाही मला संध्याकाळी गिरा घ्यायचंय 2 लाखाचं. 1:60 जाऊ दे. ए काकानं बैल धरलाय एका टोक्यात पाडी आम्ही बैल सोडलाय का अजून सोड 1:70 ए लगा तुला ये अण्णा समजून सांगा हो, तुम्हाला 1:70 द्यायला का ना बाई. फायटर ठरवलंय ना आता थांब बघा. पुढे बोल नका तुम्ही थांबा थांबा सगळे थांबा ते बैल सोड फायटर बस. काय समज सोड. अरे होऊ दे की त्याला तीन झाल्यावर निघतो काय असेल तुझं हाय बरोबर आहे का नाही. ए काका तुम्ही सोडू नका बैल बाई, सोडू तुम्ही नका. सोडा बैल. तुम्ही पण बैल सोडा मग. तुम्ही बैल सोडा. पहिल्याला 3 लाख गेलं तर 7 लाख पण बैल सोडणार नाही. मी काय म्हणतोय इकडे जा, तुम्ही इकडे धरा मी इकडे धरा. फायटर बैल सोडाय नाही. हा बैल नाही सोड. काय व्हायचं उद्या झालं तर उद्या लागलं मग. त्या मालकाला बोलून घ्या इकडे मालकाला आपण 3 लाखापर्यंत वाढवून देऊ. काय नको तुम्ही मला लय शहाणपणा शिकवू नका तुम्ही एक काम करा तत्त जावा मी काहीतरी करतो जुळणी जावा तुम्ही जावा तुम्ही तत्त जावा काकाला धीर द्या मी करतो बरोबर अण्णा इकडे येऊ जरा अण्णा तुम्हाला सांगतो ती बैल खरं म्हणलं तर लाखाभराचा बैल आहे बरं आपल्यात उगं दुसऱ्याचा फायदा फिरवलाय सांगा की मग मी काय म्हणतोय हं. ती 1:70 ला घेतोय 3 लाखापर्यंत चढवा तुम्हाला सांगतो एवढं काय चढवायचं चढवा आपण निम घेऊ काकानं मला पण नुसतंच म्हणतोय तुला काय देऊ का पैसे मालकाला गुपचूप सांगाय तुला एवढं देणार वरचं आमच्या आम्ही घेणार म्हणून मला नाही सांगता येत ना कसं काय त्यापेक्षा हाय असं चढ डोळांबीला मारा की ते असं हात घालून बिलून काय येतं तुम्हाला असं? येतंय पण पैसे वाढवायचे माझी बघतोय की बरं चालतंय मालकाला तुम्ही पाठवा तुमचं काका काय जाय ते जाऊ द्या काय 2 लाख केले तुम्ही महाराज. जाऊ द्या काय टेन्शन घेऊ नका अण्णा, बैल काय सोडा नाही, बैल नाच सोडा खायला गेलता का तिकडे. हे असलं बोललोय ती 2 लाख म्हणते ती घेत होती मग मला काय करायचं बैल तुम्हाला सोडणं 1.5 नंबराचा बैल आहे लाखावरचे आम्ही घेणार चालतंय बैल सोडायचा नाही. आम्ही घेणार म्हणतो 2.5 लाख म्हणा 2.5 पिशवी कुठं आहे? आण पैसे. 2:10 2 नादाला लागू नको बापू पुढे बोलू का बोल बोल 2:20 2:30 ए 2.5 लाख जाऊन चाल पैशाची किशवीवरून. चला 2.5 लाख तुझ्यात दम असला तर घे उगाच मोठं बोलू नकोस हा मग उगं का नाही कसं आहे माहितीये का अरे कुणाच्याच पण दम नसतो ते फक्त आमचाच घराणा वजनातलाय आम्ही जाऊ देतो हे मान आमचा मान जाऊ देत नसतो काय हा पिशवी भरून पैसा आणले ना हा. तुम्ही लय होऊ नका. हा. हा वाडा इकेन पण पहिलीच घेणार. घ्या की मग हा घे आम्ही 2 किती म्हणलाय 70 अडीच जाऊ दे मग फायटर सोडायचं नाही. मी बोलतो 2.25 लाख 3 लाख तुला घ्यायचं काका लावा शेंडी लावा शिंदे चल लाव. 3 लाख वाढव तुला काय वाढवाय बैलाच्या केसागणित पैसे देतो केसवी जाईल 3 लाख रुपये घ्या व्यवहार झाला. चला चला सोडा काका बैल आता व्यवहार झाला 3 लाखाला. सोडा काका सोडा आता तुमची तुला घरात येऊ देत नसतो आता आता पड्या आता मी काय केलं का तू पायताना ना मी का डॉलर खाल्ले किती आणले तुम्ही हा, 5 लाख आणले लोकांनी बैल घेतला माझा आपला तुमचं काम नाही काका ते नुसतं खिशात हात घालायचं आणि देऊ का तुला देऊ का तुला. आता काकाला काय बोलू नको तुझं झालंय बैल घेतलाय ना हा घेतलाय की. परत आता पुढे आमच्या घरामध्ये बोलायचं बाहेरच्या कुत्र्याचं काय काम आहे आम्ही का काय काम आम्ही काय बोलत नाही तुम्ही जावा आम्ही बैल घेतलाय काय यांचा काय संबंध आहे का सांगा काय संबंध आहे आता मी ह्यो का म्हटला याला माफी मागायला हवा नाहीतर मी इथं धिंगाणा केलं तर सोडणार नाही. नाही काकाला अक्कल नाही म्हणायचं. माफी मागत नसतो मी. हा.
काकाला अक्कल नाही कोण म्हणला असलं एक मोठा माणूस कोण आहे. म्हणले काकाला अक्कल तू आता म्हणला मी ऐकलंय काका थांबा म्हण की चुकलं बाबा चुकून गेलं म्हण की शब्द अक्कल नाही कोण म्हणला म्हणे एका मी नाही म्हणतो गेलं तर कोण म्हणला आता म्हणत नसतोय. अक्कल अक्कल नाही कोणाला माफी म्हणला? मागत नाही अण्णा बोलताय ना तुम्ही घेतलाय ना बैल बैल मोठ्या माणसाला तो पण बोलतोय जरा. असं नाही वडीलधार माणूस आहे म्हण की चुकलं बाबा चुकून गेला मला एका शब्द झोपडीत पाडेल तुला खाली मान तुम्हाला दिला माफी मागा मला नको मान ही या अण्णाला द्या हा ही बैल आपण त्यांना घेऊन द्यायचो ना आपण माफी मागायचो अण्णा आऊ. माफी मागा की तुम्ही मोठं माणूस आहे मागा की माफी तुम्ही ते ना काका तुम्ही तर एवढं ओढून ताणून का धरलात का तुम्हाला ते एकदाच म्हणलं घाण पड दोनदा म्हणा परशा धर येला जाऊ तू काय म्हणला काका माफी माग तू का काय माझ्या गच्चीला धरतो बी? काय काका काठी घेऊन घरी ती माझ्या माफी ए, तुम्हाला काय करायचं धरा घे लगा त्यांना धरा की तुम्ही थांबा थांबा मरतय तुला काय काकाला मारतोय रे ठेवणार नाही मी एका एकाला तुम्हाला सांगतोय थांबा माझ्यामुळे वाचलाय तू ए थांबा बोल नका थांबा ए थांबा बोल नका माझ्यामुळे वाचलाय ना आज तुझं काय गेमच होतं. उठ फायदा तू गावाच्या माझ्या काय राव मागायला लागला माझ्या अंगावर येत कोण या वाचवलंय तुला काका डायरेक्ट ठोका टाका तुला माग सर एका ठोक्यात मिळाला असतास तू काकाचा लय रागवाय काटीने मारतो मी आपलं धरलं म्हणून बरं सर गाव घाणपड म्हणते तेव्हा ह्यांना चालते ना आपण म्हणलं अंगाव येतील कसं काय काय चालो काना अजून बी मी काय म्हणतोय कळलं का गेला अण्णा इथं सोडून द्या दिलं अण्णा. सोडून अण्णा गावच्या घाण्या नादाला लागाय नको आपले कमिशन जर राहिलं बोंबला भांडणच तेच काढतो मी सांगितले त्याला गपची बसाई जावा तुमचं तुम्ही आता कशाला ए हो असं करा ती निघतो बैल आमचा आम्ही विषय मिटतोय त्यानं घेतलाय कोण? शांत- घेतलाय ए, दे मी बाबा, बाई. पैसे फाडतेस ना देऊन टाक मी बैल घेतलाय घेतलाय ना पैसे देऊन पाठी काका टाका येऊन घे बैल अण्णा घ्या. चल चला ओके चल चल लगा धरा म्हणल्यावर लगा घाण पडेल तुम्ही मला धरताय बे. आता कुणाला धरू त्याला धरला असता मी पैसे देऊन टाका. मारामारी करते काय लागा आपल्याला. चला भाऊ, ए, ते गाणं चल परश्या, ए, परश्या, चल. चल पैसे नाही पैसे पैसे इकडे दे पिशवी इकडे दे पिशवी माझ्याकडे गावाच्या नादीला पिशवी इकडे दे माझ्या घराला ए पिशवी इकडे दे कशाला पाहिजे पिशवी दे इकडे नका ए घाण पड्या चल थोड पैसे हा पिशवी पैसे नाही माझ्याकडे द्या की नाही पिशवी नाही थोडं पैसे घे नाही नाही हा बघू दे नाही नाही हात लावू नको गबस पैसे नाही पैसे नाही देणार हा. अहो ह्याच्यापेक्षा चांगला बैल माझ्याकडे आहे मी दुसरा बैल काढ- तुझ्याजवळ एवढं पैसे देऊन वाटोळ करून माझं ठेवतो तुला पैसे काय पैसे कोणाला दे सांगितले होते पिशवी तुम्हाला द्यायला आणले की मी पैसे घ्यायला लागला हिसकावून येईल का हा, बघू दे की तर नुसतं बघू दे की राहू द्या बघू दे की पैसे नुसतं नाही नाही तू देणार ना पैसे चल हा, तर हा हा पिशवीला हात लावाय नाही घरात पैसे आणले तर काय चेष्टा आहे का वजच्या वजायला का पैसे 5 लाख रुपये येतात तुला देतो की मजा करायला गावात बघू घ्या हो बैला व्यवहार मोडला ते मोडला का डोक्याला ताप झाला बरं राहू द्या दुसरा बघू अपमान झाला. चला चला. ए, चला कोण दादा बघणार चला दुसरा बघूया माणसा नाही. हा तू आहे का नाही शानू राहू द्या आता झालेलं झालं झालं जाऊ दे, घेऊ त्यांना तर तुम्ही वाढवायचं नाही का पुढे पैसे अरे वाढवूच तर त्यानं डन केलं त्यानं काय करू मी काय करू 5 लाख करतो तुम्ही बी ह्या घाण ए, पडेल का? 5 लाख कशाला? तू घरी येऊ नको आता हो घरी आज यायचं नाही ए, काका घरी यायचं नाही तो अहो घरी यायला इकडे का? कुठं बी आता काका हो काका अहो 1 लाख रुपये बैल 3 लाख रुपयाला घेतलाय कुठं 5 लाख मी आणलो कशाला जाऊ दे? ए घराणा लय घाल आमचा 5 जाऊ दे. चालत जाऊ दे. यांना घर नेऊन समजावून सांगा आम्ही कमिशन आणलंय म्हणून म्हणजे घर आमचं पेटतय काय येडं जाऊ दे. ते कालवा करण्यापेक्षा घ्या जावं घरी. काका इकडे हा ना मग ते दुसरा एक जणाचा बैल आहे चांगला हा. आणि तो बैल घेऊया लगा हे बैल तुम्हाला सांगतो अशा टायमाला मी दाखवतो चिंचणी जवळ आली का अन्नाला झोप लागत नाही कारण विषय चिंचणीचा म्हणला का अण्णा बैल घेऊन द्यायला असतो लगा गावात कोण मार करत नाही ती माझा दुसरा घेऊन देते गावात दुसरा घेऊन देते करत नाही ती ती लगा. दुसरा घेऊन देते ती ऐका दुसरा घेऊन देते ती आपल्याला पैसे जरा अजून जुळणी करा बाई 5 लाख आहे इथं. 10 वनात झाला आणि 5 लाख आहे तुला देतो खर्चावे घाण पड्या त्याला देतो पैसे खर्चायला त्या म्हणजे जाऊ द्या हा इकडे फिरायला असतो नको घालू देतो रोज तो पैसे बरं राहू द्या जाऊ दे त्यांना आपला आपण घेऊ दुसरा बैल चला चला जाऊ पण या दोघांना जाऊ द्या घरी आता आपण जाऊया गाडी इकडे जावा घरी तुम्ही आणि पैसे मला ठेवायला घरी जातो जावा जावा बसा बरं मी काय म्हणतोय ह्यात गेम झाले नेमकी 100% काय 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 अहो 2 लाख रुपये बैल 3 लाख तुम्ही न्याला
ह्या दोघांनी गोळ केलाय हा. की अण्णा आणि ही दोघ जण बाजूला गेली नाही काय तर डाळ शिजली ह्यांची दोघांची. कमी तुम्हाला जास्त 100% सांगतो. तुम्ही हा तुम्ही जर असं माझ्या काका देखता म्हटला हा. तर एका एकाला रिटील बरं का हा. जरा लागा वजनात बोलत जावा उगाच चांडा चौकट लावताय तुम्ही लागा बोंबालताय काय बरं आमच्या अहो, आम्हाला नावानं अण्णा ठरवाय 2 मिनिटं आम्हाला म्हणलं तुम्ही जावा तिकडं आणि अण्णाला बोलवून घेतलाय तुम्ही. तुम्हाला पहिल्यातलं कळलं नसतं तर काय करू मग मी अरे त्याला कळतंय ती दुसऱ्या पार्टीचा आम्हाला न कळून काय तिला काय करायचं इथं आम्ही चाललोय चांगल्या कामाला देवाला जायला बैल घ्यायचा तुम्ही त्यात पार्ट्या पाडा आणि कशातून पार्ट्या पाडा आणि वाटूनच करा अरे तुमच्या हायल्याच पार्ट्या नाही ना, वकील साहेब 3 लाखावर रुपये सुद्धा म्हणला काका 5 लाख रुपये घेऊन आलत तुम्ही कॅन्सल कशा केला बैल? कॅन्सल काय केलता म्हणजे काय आमचं घर जाता का ती 1 लाखाचा बैल 3 लाखाला घेता का अहो कमिशन हाटले 100%. हाणलंय. काय नाही यायला आपण 1 रुपया मी देत नाही कोणाला विचारा अण्णाला तुम्ही माझं ना अण्णाचं आधीच पटत नाही ना. अण्णाला की म्हणलं ती बैल मी घेतो मला साथ द्या हा, बरोबर हा. म्हणलं मारामारी होणे वयाच्या आधी हा. मग झाली की नाही मारामारी अण्णाला म्हणतो तुम्हाला साथ द्या मी घेतो बैल म्हणलं वजनात होईल कार्यक्रम तुम्हाला चहा पाणी करतो काय तर अण्णा म्हणला मी काय होणार नाही बाबा मी दिलेल्या शब्दाला जागणार मी काही तुझं ऐकणार नाही मग राहिलं झालं मग धिंगाणा आम्हाला काय करायचं बरं काकाकडे आपण जाऊ हा. सगळं निघेल सगळं कशाला का काढ ए परच्या लय परच्या घाण पडे तुला काय कळतं का नाही इथं बाप उभायला घाण बोंबला लागला तू साईडने चालला बोला काय काम आहे पडते बोला गावात चाललोय. कशाला ए नको गावात का जाऊन भांडणं करायचं तुला सांगतो त्याला चेंबवलाय हा तुम्ही ते केम बोला तुम्ही केम हा. बोला मी केम बोल एवढं राहत नाही. आता फोडलाय की लगा छातीवर बसून लाथा घातली ते छातीव काय त्या मुनकुट्या पाय देणार होतो गप घेतले लगा घराना घरंदाज आहे मला पण कळतंय की मी आपण लाथा घातले ते की घातले का नाही मग आणि किती मारायचं असतं सांग झालं हे तात्पुरतं काम पुरतं झालं. नाही मी गावात जाणार. आला का तो नादाला लागून तुला पिशवीत घालून नेल्याला कळणार नाही परत अरे नको रे. बाप्पा नको नको ओ बाप्पा त्याला घरी घेऊन जावा आम्ही जातो 2 जण गावात आता. हा चल घरी. नाही ए, परश्या असू जा घरी. परशा बिरशा त्यातलं काय सुद्धा चालत नाही गावात. नाही वर लय रगात तुम्हाला सांगतो लय घाण आमचं सुट्टी देणार नाही त्या अजून एका चंबोलीची सुट्टी देणार नाही त्याला आमचं नाही घरानं कळायचं तुम्हाला अजून. बरं आता एवढं बरं चल जीवया यांचं घरात जायचं. बरं परत करतो चल लगा गावाच्या नाद लाग पण आमच्या नाद लागू नको घरानं आमचं घरांदाज आहे. हा वैर कुत्रे ए मस्तीला रे कोल्ली जो हा लय मस्तीला आलाय लय लगा काकाच्या काय केलं तर तुम्ही ती जोक आहे का हा पुनकुडा पाहिजे तर चुकलो मी वैर कुत्रे अरे का बसके अरे गप एवढं ती निळा कोण आहे त्याला तुडवून मारू आपण कोल्ली वैर जो ये अरे थांब की. अण्णा काय घेऊ दे का अजून बस काय ठमसाबी काय तुम्हाला ना काय नाही बस तिथं आम्हाला नेलं तो आमचा मान राखला बैल घेतला ह्यातच आमचं समाधान आहे. मग बैल काय बैल आपणच घेणार हो त्याच काय हो तवा पण असू दे आफाची चांगली जिरवली बरं का एक नंबर त्याच्या चांगली जिरवली. आपल्या मोहर कोणा धाडस होत नाही अण्णा नाही की बैल खरं आहे. घ्यायचा त्याची काम आहे तो बैल घ्यायचं हा? काय राव आता काय चिचणी करून येईल माहितीये का बैल हा? नाद करायचं नाही. आणि त्याच्या पुढं गाडी आपली निघणार हा. हा मग पण मातू जिरवली मातो त्यांची. मग आणि ते नुसता काका काढू का पैसे देऊ का पैसे नुसता खिशात हात घालते पैसे काय देत नाही त्याच्यानं काय पैसे देत होत नाही ते पैसे बरं आता लांबड लई लावू नकोस हा तर मीटिंग आहे तिथे ये मीटिंगला हा. येतो की आता नाही जरा मला काम आहे तेवढं करून येतो मग लवकर ये माग नाही पण हा लगे येतो येऊ का होय होय. यालाच म्हणायचं आंधळ जळते कुत्र पीठ पीठ खाते लाखाचा बैल 2.5 लाखाला घेतला 3 लाखाला ते गाडी गगत मोठं तोंड फेकून घेऊन फिरते ना का काय अवघड आहे. आपल्याला काय करायचं चला मिटिंगला जाऊ. आपा हा. तिकडे कशाला बोलवलंय आम्हाला? इथं गावच्या संदर्भात हा प्रबोधन करायचं आहे हा. त्यासाठी मिटिंग घेतली बरोबर चल. हा नकर हो चालू थांबा जरा नेंबर यायचं बोरवल्याचं आले की सरपंच आता हा बोरवल्याला सगळं नेंबर तरी उद्या ए थांबा आलं फायटर आलं. हो फायटर बी आले चला. आपण आल्याशिवाय मीटिंग चालू होत नसते बसा. हा वकील साहेब कसा आहे जिरवली नाही काय काय बैल घेऊन ही एका ठोक्यात पडला अण्णा तुम्ही सांगा त्याला का विषय काय चालू आहे
मिटिंग दुसरी आहे, बैलाची मिटिंग नाही. सिरियसली बाबू मी काय गपशाल. तो जिरवल्या ती विषय संपला. गाडगबर तोंड करून गावात सगळे हिंडतो मी बैल घेतला मै बैल घेतला घे तू पुढं जा आमच्या. ती विषय नाही आता विषय गावच्या संदर्भात प्रबोधनचा आहे. बर. आणि इथं तुझं कौतिक लय चालू नको. तुझ्या सगळ्या बैलगाडीवर स्टिकर लावू दे का. मग तो लावा बैल की. बैल घेतला मी हा हा बरं विषय बोला, विषय त्याला बघा पुढं ओंकार देतो मी पुढील बरं का. बोला, तुम्ही बोला. अण्णा तुम्हाला सांगतो मध्ये बोललो बरं मी एका कडाक्यात पाडीन पण ती परत आपलं मी आता काय बोललोय का बोलू नको तू असा करतोय. हा हो का. आपल्या गावात मी कुठल्या पण गावात असू द्या महाराष्ट्रात इलेक्शन लागलं का 2-3 तर सदस्य असतात एका वार्डात. हा असतात का नाही. मग खाया पियाला कितीही खर्च करतात गावातल्या पोरांना म्हणजे त्यांच्या वार्डातल्या पोरांना. तो करणार ह्यो करणार त्यो करणार त्यातला कुठला तरी निवडून ते काय आपल्या हातात नसते. ती जनते ह्याच्यात असते. पण दुसरी गोष्ट काय होते माहिती का असंच त्यांनी त्यावेळेला कसं गोळा करून बोलते का नाही बाबानो तू माझा आहे ही तुझं काय काम असलं तर मी करतोय. काय सुद्धा काम करू नका. काय काम करायची गरज आहे. काय काम असते ती. सदस्यांनी तुम्हाला सांगतो जनतेनं मिटिंग घेतली पाहिजे आपल्या आपल्या वार्डातल्या. पोरं बोलवाय सगळी पोरं बोलवायची बरं का सगळ्या महाराष्ट्रातल्या. मी लय शहाणा असं ना तुम्ही जरा त्यावर रिसर्च करा मग ठरवा. आणि पोरांना बोलवायचं समोर बसवायचं सगळे असू द्या गल्लीतले असू द्या ज्याचे देव मेन आहे त्यानं आणि सांगायचं बाबा तुम्ही गावात हिंडताय फिरताय हे करताय तुमच्यामुळं गावचं नाव खराब झालं नाही पाहिजे. महाराष्ट्राचं खराब झालं नाही पाहिजे. घराचं झालं नाही पाहिजे. वस्ती झालं नाही पाहिजे. वार्डात झालं नाही पाहिजे. कारण ह्यात पोरांना कसं माहिती आहे का ज्याला त्याला वाटतं मी हवेतच आहे त्यासाठी असं एखाद्या वेळी सांगणं गरजेचं आहे का नाही. तुम्ही असं मिटिंग घेऊन जेव्हा खाय पे घालता एक दिवशी करा ना खायला आणि सांगा सगळे पोरं आपल्या ह्याच्यातलं खराब झालं नाही पाहिजे बरं का. नाहीतर मी फोडायला का पुढच्या वेळेला तुम्ही पुढे जावं पण नाव खराब झालं नाही पाहिजे. आणि काय काय वेळेला अण्णा कसं होतं माहिती आहे का आरोपी आता कोण होईल काय सांगू शकत नसतोय. तो गुन्हा करतो आणि सगळ्या घराचं लक्ष त्याच्या घरावर वाईट असतं. ते काय घरातली सांगते ती का सांगा. घरातल्याला कोणाला तर वाटतंय का बाबा माझ्या पोरांना असं करावं पण त्या पोरामुळे त्या घरावर किती जिवंतपणे मेल्यासारखं ही होतंय ना सांगा. माणसं कोणत्या घरी जात नाही किंमतच नसत्या. त्या पोरांना पण समजून सांगणं गरजेचं नाही बाबा तुम्ही जर असं केलं तुमच्या आई बापानं तुम्हाला कष्ट करून सांभाळले असं केलंय तसं केलंय आणि तुम्ही जर असं केलं तर ती जिवंतपणे मेल्यासारखी होतील. हा माझं काय चुकतंय सांगा वाटलं तर तुम्ही सांगा आणि काय. हा जनतेनं आपल्या एरियातल्या पोरांना बोलवायचं सांगायचं बाबा तुम्ही असं करा नाव खराब होईल असं काही कृत्य करू नका आणि वाईट वळणाला लागू नका. तुमच्या एका चुकीमुळे गावचं नाव तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं करू नका. आपल्या महाराष्ट्राचं असलं धिंगाणलंय चालू झाले ना सांगा. आणि लाज वाटतं एक एक प्रकरण सांगायला. त्यासाठी सगळ्यांनी असं स्ट्रिक्ट वागलं पाहिजे आणि पोरं गोळा करून सांगितलं पाहिजे आणि आई बापांनी पण. ओके साहेब तुमचं काय म्हणणं. बरोबर आहे. आई बापांनी तर मेन वळण लावायला पाहिजे घरात. वळण लावलेलं असतंय संस्कार दिलेला असते पण बाहेर काय करतोय ते घरच्यांना माहित नसतं. घरच्यांना वाटतंय चांगला गेलाय चांगलाच येईल तो काय करून येतोय परत ना घरात त्यांना फास घ्यायचं पायरी होती. एक नंबर अप्पा हा बरोबर आहे एक ना. नंबर बरोबर आहे सगळ्यांनी केलं पाहिजे का नाही. होय अण्णा तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला काय काय नाही बरोबर आहे बरोबर आहे. एक नंबर एक नंबर आहे ना. हो. आणि हो का सगळ्यांनी सरपंच तुम्हाला सांगतोय आपल्या इथली जेवढी पोरं आहे ना त्याला समजून सांगा आपल्याकडे काय घाण झाली नाही पाहिजे. आता शेवटी कसं आहे सगळ्यालाच सांगा सगळ्यांनी सांगा सगळ्या सदस्यांना सांगा सगळ्या पोरांना सांगा. हा बरोबर आहे ना. एक नंबर. अण्णा बोला 2 शब्द. असाच आमचा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ए चल तुझा बैल बघू चालवून का ते पळतोय.